लेणीला सुरुवात करतो त्या सुरुवातीलाच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया याने पाठी लावलेली आहे. कोंडी मोठा सभागृह आहे बघा. हा मोठा सभागृह आहे. इथे म्हणजे आता तुम्हाला आतमध्ये दाखवतो. प्रथम तुम्हाला आतमध्ये दाखवतो आतमध्ये काय आहे ते. आतमध्ये लवकर. ही जी जागा आहे ही त्या काळातील जे विद्वान भंतेजी होते महाथेरो भंतेजींना असं निवास भेटायचं. ही त्यांची झोपायची जागा. हे त्यांना इथे त्यांचे मान्यवर कोण यायचे त्यांच्यासाठी जागा रूम होता. महाथेरो भंतेजी होते विद्वान भंतेजी त्यांच्यासाठी अशा लेण्या बांधून द्यायची. त्यांची विश्रांती करण्याची अशी जागा असायची. आणि हा सभागृह आहे. हा सभागृह त्या काळातील मेडिटेशन वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास करण्यासाठी सभागृह असायचा. आणि या सभागृहामध्ये बाहेरून विदेशी लोक सुद्धा यायचे. आपल्या भारत देशामध्ये विदेशी लोकांचा इतिहास मोठा आहे. तर म्हणायला गेलं अलेक्झांडर, सिकंदर असे भरपूर लोकांनी आपल्या भारत देशावर राज्य पण केलंय आणि क्रांती पण घडवली. राज्य केलं तर भरपूर, जसं अलेक्झांडरने राज्य केलेलं आहे, सिकंदरने राज्य केलेलं आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी आपला ज्या अलेक्झांडरच्या काळामध्ये मागाशी बोललो, अलेक्झांडरच्या काळामध्ये बुद्ध लेणी सुरुवातीला मूर्ती बनवण्याचं काम सुरू केलं. आता हा पूर्ण डोंगर कोरलेला आहे आणि डोंगर कोरून हा पिलर तयार केलेला आहे. असे पिलर बघितले. हे सर्व रूम आहेत ना, हे भंतेजींचे निवासस्थान आहे. इकडे 4 रूम आहेत. 1 2 3 4 असे. आणि जे मोठमोठे आहे जिथे झोपायची जागा आहे ते महाथेरो भंतेजी, मोठमोठे विद्वान भंतेजी त्यांच्यासाठी जागा असायची. हे जे भंतेजी आहेत जे म्हणजे त्यांचे अभ्यास करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी हा रूम आहे.